जगण्यासाठी नोकरी करावी लागते, मग त्यासाठी कधी कधी आपल्या आवडीनिवडी बाजूला ठेवाव्या लागतात. स्वच्छंदी आणि बिनधास्त जगणं फार थोड्यांनाच जमतं. अशाच थिएटर आर्टिस्ट मंजुळ भारद्वाजची ही कहाणी. उन्हाळ्याची सुट्टी म्हटली की सगळ्यांनाच अगदी सुट्टी असते. म्हणजे समर कॅम्पला जायचं असतं किंवा काही ना काहीतरी करायचं असतं, पण काम नसतं करायचं. पण या सुट्टीमध्ये 24 तास काम करणारी एक व्यक्ती आहे आणि तीही पैशासाठी नाही तर काहीतरी वेगळ्याच कारणासाठी. मला सांगा, तुम्ही काय करता? माणूस घडवतोय त्यामधून नाट्य निर्मिती करूया आणि लोकांना सांगूया, सुनो हमारी बात, हम बच्चे कहना चाहे अपनी बात. पण मुलांचं स्वप्न असं आहे की खूप मोठं व्हायचं आणि पैसे कमवायचे. खरंच? हा शिक्षण जेव्हा आपण घेतात किंवा शिक्षक किंवा शिक्षण पद्धती त्यामुळे आहे, ते फक्त असा मर्यादा ठेवतात की आपण पैसे कमवायचं, चांगले जगवायचं. पण हे शिबिर, हे नाट्य चळवळ ह्या एकतर्फीची बाजू आहे, त्यांना तोडतात. म्हणजे काय करतात? म्हणजे बांधलेला आहे, खूप खूप आहे त्याचा. मन आज सांगायचं, मी फक्त एक बोट ठेवतोय. पण त्यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी जेव्हा डेव्हलप करायची असते ती फार कठीण असते. मग त्यांना कसं सगळं पटवून द्यायचं? आपण जसे आहोत तसंच बोलूया, तोच लिडरशिप. पण तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तसंच बिंदास आहात, म्हणजे पैसे खरंच नकोत का? पैसे माणूस घडवू शकत नाही. पैशाचं महत्व आहे. सब्जी में जिस तरह से नमक की जरूरत होती, पैशाची एवढीच गरज आहे. या होत्या आतापर्यंतच्या बातम्या. अचूक बातमी, ठाम मत पहा फक्त IBN लोकमत.